वरती टोकावर बसतलो तो शाप पाणी पाणी होताला त्याचा. हा समुंदर फिरून गोवा. ए टोकावर बसलोस तर गोवा दिसतला. तिकडे श्रीलंका, पुढे स्वर्ग. नटबीट काय ते घट लावा. तर यावर्षी महाशिवरात्रीची यात्रा जी आहे ती 15 फेब्रुवारी पासून 17 फेब्रुवारी पर्यंत असा आणि पवित्र तीर्थस्नानचा असा आता 17 फेब्रुवारी कसा मंगळवारी. या साईडला मंदिराचा मॅप असा कुठून कुठून रांग जातली आणि कुठे कुठे काय आता. दर्शनाची लाईन जी हा ती इकडून सुरू होतली या, जिकडून प्रवेश लिहिलेला तिकडून. तर यावर्षी वरचं नाव आणा तर नवीन लावलेला असा. नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आत्ता मी असं आहे देवगडात पिंटेच्या घराकडे. जबरदस्त देवगडाक येऊचं कारण म्हणजे आता 15 फेब्रुवारीक महाशिवरात्र असा, श्री देव कुणकेश्वराची यात्रा. तर त्याच्यासाठी मी इलाय तयारी बघूसाठी कशा प्रकारे सगळं नियोजन असं आता म्हणजे काय काय तयारी चालू असं ती बघूसाठी. तर आता आम्ही इकडून जातलो मंदिराकडे आणि तिकडे व्हिडिओ बनवतलो. तर आपल्यासोबत असा सूरज खरात. काय सांगशील? मंडईनो, अंगणेवाडीची जत्रा तर तुम्ही केलास. कुणकेश्वरची जत्रा 3 दिवस असा यंदा. मागच्या वर्षी 1 आणि अर्धा दिवसच होती, यावर्षी 3 दिवस आहे. तर त्याच्यामुळे येवा नक्की आणि कुणकेश्वराचं दर्शन घ्यावा. जबरदस्त जत्रा असतात. खेळण्यात बिळण्यात पाळण्यात बिळण्यात सगळ्यात बसा, एन्जॉय करा. तर आता आम्ही ऐसून जातलो कुणकेश्वराक आणि तिकडे कशा प्रकारे तयारी सुरू आहे ती तुमका दाखवतलो. तर चला आजच्या व्हिडिओ पटापट सुरुवात करूया. मुंबई भारी. अच्छा, मला वाटलं कुत्रा आहे मागे. कुत्रा ना चप्पल होती. करते मागे जाऊ नका. आम्ही आता चाललो आणि काकांनी शेंगे दिले. तर आता आम्ही निघतो कुणकेश्वरसाठी. आरुश्री पण असा मग अशी झोपलेला. आपण दुपारी इलो सूरजकडे आणि त्याच्यानंतर मी जेवलोय मस्तपैकी. याचा उपवास होतो आणि आता निघालो कुणकेश्वरसाठी. ते बघा येतात सूरज आणि सूरजचे पप्पा. चला 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 कुणकेश्वर. आम्ही ना लास्ट टाइमला इथे आलेलो ना, मी आणि पप्पांनी सगळे, तर इथे राहून फोटो काढलेले. आणि ओमकारने तर मला एवढं हे केलेलं, फोटोग्राफर बनवून ठेवलेला. तर मंडळी आता आम्ही मंदिराजवळ पोचलो. हे बघा किती सुंदर दिसतं असं. ओके, या साईडने आपल्याला जाऊचं काय? हां हां. गेट पण एकदम अतिशय सुंदर बनवलेलं असं तुमका दाखवते. आम्ही आता येऊन पोचलो श्री देव कुणकेश्वरच्या प्रवेशद्वाराकडे. या मुख्य प्रवेशद्वार असा, इकडून एंट्री असता आणि या साईडने कदाचित VIP एंट्री असता. तर यावर्षी वरचं नाव आणा तर नवीन लावलेलं असा. या बघा, स्वयंभू श्रीदेव कुणकेश्वर मंदिर. लाल अक्षर आणि ते बॉर्डर आहे ती गोल्डन पट्टीमध्ये, म्हणजे गोल्डन आहे. रात्री त्याच्यात लाईट मध्ये मस्त दिसतलं. ऐका तरी हा, रुद्राक्ष काय? ओके, रुद्राक्ष अशी असतात फळा. पहिल्यांदा बघितलंय मी अशी रुद्राक्षाची फळा. म्हणजे फांदी एकच असत डायरेक्ट. शंख वगैरे पण असत एवढं. तर चला वरती आतमध्ये जाऊन बघूया कशा प्रकारे काय काय तयारी सुरू असते ती. तर या साईडला शू रॅक असा, इकडे तुम्ही चपला वगैरे काढू शकतास. आणि या साईडला मंदिराचे नियम असत की तुम्ही छोटे कपडे वगैरे घालून आतमध्ये प्रवेश नाही असं तुमका. आणि बाकी पण काय काय लिहिलेलं असा, तर ह्या वाचून घ्यावा आणि यांचं पालन करा. तर चला आतमध्ये जाऊया, चपला काढूया. मस्त वाटतं ना, हे बघा. हां, मस्त. लाईनचा काम जोरदार सुरू असा इकडे. हे बघा लाईन बांधतात, लाईटिंग वगैरे पण चालू असा. इकडे पूर्ण अशी लाईन असतं. इकडून परत तिकडून अशी वरती जाऊन परत इकडे एक खळा आणि त्याच्यानंतर तिकडे वरती मंदिरात. इकडे दादा भेटलेत.
काय नाव तुमचं? आनंद सालगावकर. गोव्याचे. गोवा. गोव्याचे. शिवाजीमधले. वहिनी पण आहे तिकडे. अचानक भेट झाली. म्हणजे आता कसं योगायोग झाला आणि हो. आम्ही असंच म्हणजे आलो होतो हा हा हा. देवाला आणि तुमची भेट झाली. अच्छा. बरं वाटलं तुम्ही होय मला मस्त भेटून. वाटलं भेटून. तुम्ही गाडी चालवतात ते व्हिडिओ हा, हा. व्हिडिओ बघतात. हा. अरे वा. जत्रेक थांबायचं ना. नाही हो. हा? आता जाणार काय गोव्यात आज? आता तिथे ट्रिप हे बघणार आणि हा, हा, हा. तिथून जाणार. देवगडला. हा, ओके. देवगडला जाणार. चलत चल. बरं वाटलं भेटून. हो हो. चला. हा. काय म्हणतो किती दिवसांनी भेटत? अरे 200 वर्षानंतर भेटलं. हे किती लाईन असतात? लाईन थैसून सुरू होता. हा. अशी येतात ती अशी आपली ती अशी पण एकच असतं की? हो एकच आहे असता. हा ती एक वेगळी वाटतं त्यावर ह्यावर हा काढले. VIP वगैरे. ती वाटतं ती. हां बरोबर. पुढे जाऊन बघूया किती लाईन असतात ते. आता आपण मंदिराकडे पोचलो. मस्त थंडगार वाटतं. काय बोलतो या बसला मगाचपासून. चला आतमध्ये असो आणि मंदिरात तुमका दाखवते. खूप सारे भाविक येतात. चला आतमध्ये तुमका दाखवते. वा TV बंद असा सुंदर. तर सुंदर अशी पेंटिंग केलेली असा आणि या साईडने एक्झिट असता आणि या साईडने देवांची एंट्री, देवांची भेट होता तेव्हा, आणि या साईडला लाईनची एंट्री दर्शनासाठी. सुंदर. आपण आता एक्झिटमधून बाहेर चाललो. जत्रे दिवशी फुल गर्दी असते. ओके. आणि बाहेर निघाल्या तुमका दिसतलो समुद्र. हे बघा इकडे प्रसाद पण असता. 25 रुपये. 2 लाडू. मस्त. त्या साईडला समुद्र, एक नंबर व्ह्यू. हे बघा या साईडला पण दुकानं असतात. सध्या काम चालू असा. आणि इकडून आपण येतो मालवण साईडने. ह्यो रस्तो होतो. आणि या साईडला ह्या बीच, कुणकेश्वर बीच, त्या बीचला पण तिकडे दुकानं असतात. अजून काम सुरू असतात. हा बघा काठी वगैरे बांधले नाही. आणि इकडे सुंदर असा मंदिर दिसता. या बघा भारी. तर मित्रांनो कुणकेश्वरच्या यात्रेची तयारी जोरदार सुरू असा आणि अजून पण खूप काय काय दाखवूचं असा. पुढे जाऊन तुमका दाखवतंय. तर या साईडने मंदिर एकदम सुंदर दिसतं बघा. चला आता या साईडला जाऊया. अजून काय काय चालू आहे बघूया. या साईडला मंदिराचा मॅप असा, कुठून कुठून रांग जातली आणि कुठे कुठे काय आता. हे बघा. आणि इकडे मोकळो परिसर असता. इकडे सगळे भाविक असतात. सुंदर. छोटी छोटी खूप सारी मंदिरं असतात. गणपती बाप्पा मंदिर, नारायण मंदिर, देव मंडलिक मंदिर, श्रीदेव मंडलिक मंदिर. या साईडला नंदीदेव आणि समोर मंदिर. मग अशी आपण आतमधलं दाखवलं. भारी. तर यावर्षी महाशिवरात्रीची यात्रा जी आहे ती 15 फेब्रुवारीपासून 17 फेब्रुवारीपर्यंत असा. आणि पवित्र तीर्थस्नानचा असा आता 17 फेब्रुवारी कसा मंगळवारी दर्शा अमावास्येक, जेव्हा देव सगळे स्नानासाठी तिकडे समुद्रावरती जातात. तर अशा प्रकारे महाशिवरात्रीची यात्रा असणार असा. तर मंदिराच्या उजव्या साईडला पण इकडे समोरच अजून एक पाणपोई असा, जिकडे सुद्धा तुमका थंड पाणी मिळतेला. या बघा पिंटो आता कॅरेक्टरमध्ये येताना जबरदस्त. आता हिने टाकू कधी असा विषय. तू तुझी गोष्ट गेलं गेलं. ओ कोण? अच्छा भटजी काका इले. तर या साईडने एंट्री असा आणि इकडे पण सुंदर अशी पेंटिंग केलेली असा. पेंटिंग नाही काय असा, पेंटिंग नाही पण अशी मूर्ती असा आणि ती पेंटिंग केलेली असा. अर्धी भारी वाटतं.
ह्या मंदिर असा श्रीदेवी जोगेश्वरी मंदिर. खूप मंदिरं असत परिसरात. हे बघा. सुंदर. या साईडला महिलांसाठी हिरकणी कक्ष असा आणि त्याच्या बाजूकच इकडे पोलीस नियंत्रण कक्ष असता. तर मंदिराच्या डाव्या साईडला इकडे पिण्याचे पाणी असा. हे बघा, थंडगार. आणि वॉशरूम पण याच साईडला असा. तर लाईन जी सुरू होता ना ती या बिल्डिंग बसून होता. समोर स्वच्छतागृह असं बघा. दर्शनाची लाईन जी हा ती इकडून सुरू होतली या, जिकडून प्रवेश लिहिलेला तिकडून. चला दाखवते. या साईडला तलाव असा. हे बघा. त्याच्या बाजूनच इकडे लाईन सुरू होता. दर्शन लाईन. इथून पूर्ण वरती गेल्यावरती इकडे पूर्ण अशी लाईन असतेली आणि इकडून आता पूल असा. तिकडून लाईन पुढे जातेली. ही सगळ्यात मोठी लाईन असता. ही बघा लाईन अशी चलतली आहे पूर्ण. मंदिर तिकडे दिसता आणि इकडून अशी खाली उतरतली. ही बघा मग अशी आपण जिकडून दाखवलं तिकडून खाली उतरतली अशी. इथूनच जाऊया ना रे. ही बघा अशा प्रकारे. तर आता आम्ही मळ्यात येलो खालच्या साईडला आणि ह्यो जो रोड असा ना तो वैभववाडी कणकवली त्या साईडने येता. आणि मळ्यात बघा मोठा आकाश पाळणा आणि मोठी बोट. तर या बोटमध्ये खूप मजा येता आणि खूप मोठी असा, म्हणजे अंगणेवडी होती ना त्याच्यापेक्षा खूप मोठी बोट असा. ही पूर्ण अशी वरती जाता परत अशी जाता. पोटात गोळो येता. म्हणजे एक वेळ ह्या पार वाढला आकाश पाळणा पण ही डेंजर. तर इकडे आता बाकीचे पण गेम्स लावतात. इकडे सगळीकडे गेम्स असतात. आरुश्री बसला दमला वाटतं. सध्या तरी आकाश पाळणा आणि ही मोठी बोट दिसता आणि अजून पण जोडतात. खूप जास्त दिवस लागतात ह्या सगळ्या जोडूसाठी. इकडे दादा असत. तुमची आहेत काही पाळणी वगैरे? कुठून इलात तुम्ही? पुण्यावर आले. पुण्यावरसून. आणि किती दिवस लागतात ह्या सगळ्या जोडूक वगैरे? 2 दिवस असतात. 2 दिवस. ओके. अंगणवाडीत होतात का तुम्ही? अंगणवाडीला. ओके. तर पुण्यावरसून इले हे सगळे आकाश पाळणी बोट वगैरे. इकडे अजून पण असं ते बघा ब्रेक डान्स असा आणि इकडे ट्रेन असा छोट्या मुलांची. आणि अजून बराचसा काय काय जोडूचा बाकी असा ते बघा. केवढी मोठी बोट आहे बघा. आता बोला. पंढरपूर वरसून? अरे वा. तुम्ही अंगणवाडीक नाही होतास? अंगणवाडीक नाही होतास? अच्छा. ओके भारी. केवढी मोठी बोट असं बघा. सगळ्यात मोठी. हा ताच ना. वरती टोकावर बसतो तो शाप. पाणी पाणी होतं त्याचा. हा समुंदर फिरून गोवा. टोकावर बसलंस तर गोवा दिसतला. तिकडे श्रीलंका. पुढे स्वर्ग. अजून पुढे बसलो तर काश्मीर तुम्हाला डायरेक्ट भेटणार. डेंजर. कन्याकुमारी जम्मू. पण ते लिमिट मध्ये ठेवायचं पाकिस्तानमध्ये. पाकिस्तान आपल्याकडे नसते. पाकिस्तानला एंट्री. नो एंट्री. नटबीट काय ते घट लावा. आमचा हेच काढ काश्मीर. नट घट लावा फक्त बस. या साईडला दुकानं लागली पण. बॅट नाही RCB. ती आपली आमची मुंबई इंडियन्स. रोहित शर्मा आणि विराट कोहली. वा RCB. आपण आता चाललो खालच्या साईडला जिकडे बीच असा तिकडे. इकडचं आपण दाखवलो बराचसा कशा प्रकारे तयारी सुरू असा ती. अजून बराचसं काम बाकी असा. बांधणं वगैरे चालू असा लाईनचे ते रॉड वगैरे. चला तर त्या साईडला जाऊया बीचच्या साईडला. या गेटच्या समोर इकडे ना पूर्ण अशी लाईटिंग असता. भारी वाटतं रात्रीची. आपण आता दम लावू त्याच्यामुळे सरबत पिऊसाठी इलाव.
तर आता आपण मंदिराच्या खालच्या साईडला असो, ज्या साईडला बीच असा. आणि गेल्या वर्षी बंटीचा वस्त्रकलाचा शॉप इकडे होता, तर यावर्षी पण नक्कीच इकडेच असताना या लाईनला. तर आलात तर नक्की भेट द्यावा. ही जी पार्किंग आहे ती इकडेच असतली. याच्या पुढे गाडींका एंट्री नाही. समोर मंदिर असा आणि 4 व्हीलरची पार्किंग इकडे असतली. 4 व्हीलर 2 व्हीलर सगळे. आणि या रोडला पण अशी पार्किंग असतं संपूर्ण. तर ही मालवण साईड असा, ज्या साईडला आपण चाललो आता. तर या दोन्ही साईडला अशी दुकानं असली. हे जो छोटंसं पॅसेज दिसतं छोटंसं जो असा तेवढंच फक्त चालूसाठी जागा असल्या. इथे लय गर्दी असते ना हो. त्या साईडला गाडींका एंट्री नाही. हा गाडी जी असते त्या साईडलाच पार्क होते. त्या साईडला पूर्ण. हे कुठे चालले परत रिटर्न? अच्छा ओके. काका आणि सूरज चालले आता घराक देवगडात. चालले घरात. हा, आणि आम्ही चाललो मालवणात. चला भेटाय जत्रेक आता. हॅपी जर्नी जत्रे की होय 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 फोन न लागलं तर मेसेज कर, निघाल्यावरती मेसेज करू. होय होय नक्की. चला बाय बाय. बाय बाय. चला आम्ही आता चाललो मालवणाक. आधी आचऱ्याक आणि थंयसून आपल्या अजगणी. मालवणाक नाही अजगणी, मालवणमध्येच येता पण अजगणी आमचं गाव असा, तर तिकडे जातलो. चला किती वेळ लागतो लोक? 1 तास. 1 तास लागतलो. कोणती हेल्मेट डायरेक्ट घराकडे जाऊनच भेटाय तुमका. तर मित्रांनो, कुणकेश्वरची पूर्वतयारी बघून आता आपण चाललो परत एकदा घराक. तर आता वाजलेत संध्याकाळचे 6:15. तर कशा प्रकारे तयारी सुरू आहे तुमका दाखवलंय. आणि आता जत्रा असलेली ती 15 फेब्रुवारीक असलेली रविवार असा. तर चला आजचा व्हिडिओ हयच संपूया. आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्यावा.